आणीबाणी, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी हे तीन शब्द ऐकून प्रश्न पडला असेल की आणीबाणी आणि इंदिरा गांधी ठीक आहे, पण मोदींचा यात काय संबंध? तर संबंध आहे। मोदींनीही आणीबाणीच्या विरोधात मोठं काम केलं होतं। त्यांनी आरएसएसचे प्रचारक म्हणून आणीबाणी विरोधात जो लढा दिला होता त्यावर आता एक पुस्तक येतंय। काय लिहिलंय या पुस्तकात तेच तुम्हाला मी सांगणार आहे। लोकसभेच्या सदस्यपदाची शपथ घेण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक वक्तव्य केलं। आणीबाणीसारख्या काळ्या दिवसांपासून रक्षण करण्याचं मोदी म्हणाले। नरेंद्र मोदींना अचानक आणीबाणीची आठवण होण्याचं कारण आहे आणीबाणी घटनेला 50 वर्ष पूर्ण होणं। 25 जूनला 49 वर्षांपूर्वी 1975 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली होती। आणीबाणी लागू झाल्यानंतर देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार संपुष्टात आले। मोठ्या संख्येने लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं। कुणालाही कोणत्याही प्रकारचा निषेध व्यक्त करता आला नाही। पण आरएसएसचे युवा प्रचारक म्हणून पंतप्रधान मोदींनी 50 वर्षांपूर्वी आणीबाणीचा प्रतिकार केला होता। त्या दरम्यान त्यांनी एक पुस्तकही लिहिलं होतं। नेमकं काय झालेलं पाहूया। आणीबाणी लावल्यामुळे काँग्रेसच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन देशभर पसरलं होतं। गुजरातही त्याला अपवाद नव्हता। 1974 मध्ये नरेंद्र मोदी आरएसएसचे प्रचारक होते। आरएसएसचे युवा प्रचारक या नात्यानं त्यांनी असं भाषण केलं होतं की युवा चळवळीचा उत्साह आणखी वाढला होता। यावेळी त्यांनी एक कविताही सादर केली होती जी त्यांच्या पर्सनल डायरीमध्ये लिहिलेली आजही सापडते। जब कर्तव्य ने पुकारा तो कदम कदम बढ़ गए, जब गूंज उठा नारा भारत माँ की जय, तब जीवन का मोह छोड़ प्राण पुष्प चढ़ गए। कदम कदम बढ़ गए असे काहीसे त्या कवितेचे बोल आहेत। संपूर्ण कवितेतील हा अंश आहे। आणीबाणी लागू झाली तेव्हा नरेंद्र मोदी त्या विरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते। मोदी आणि इतर स्वयंसेवकांनी सभा आयोजित केल्या आणि भूमिगत होऊन साहित्य पुरवण्याची जबाबदारी घेतली। त्यावेळी त्यांनी नाथ जगडा आणि वसंत गजेंद्र गडकर यांसारख्या ज्येष्ठ संघ नेत्यांसोबत जवळून काम केलं। कडेकोट सुरक्षेमुळे माहितीचं प्रसारण करणं हे आव्हान होतं। मात्र नरेंद्र मोदींनी त्यावरही अनोखा उपाय शोधून काढला। त्यांनी राज्यघटना, कायदे आणि काँग्रेस सरकारच्या अतिरेकांशी संबंधित साहित्य गुजरातमधून इतर राज्यांसाठी जाणाऱ्या गाड्यांमध्ये भरलं। यामुळे वेळेत संदेश पोहोचवण्यात मदत झाली। त्यावेळी रेल्वे दलालाही संशयित व्यक्तीवर गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते। अशात मोदींचं काम हे कठीण होतं, तरीही त्यांनी ते निरंतर चालू ठेवलं। देशातील अनेक नेत्यांना अटक केली जात होती। पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणली गेली होती। आरएसएसवर देखील प्रतिबंध लावण्यात आले होते। पण अशात मोदींचं भूमिगत होऊन काम सुरू होतं। अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी आपला वेश बदलला होता। त्यांनी सरदारांसारखी दाढी वाढवली होती आणि पगडी बांधायला सुरुवात केली होती। जवळपास 21 महिने त्यांनी हे वेशांतर केलं होतं। जेव्हा केशवराव देशमुख या आरएसएसच्या नेत्याला अटक करण्यात आली होती तेव्हा मोदींनीच नाथ जगडा यांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं होतं। आरएसएस भूमिगत झाल्यानंतर गुजरात लोकसंघर्ष समितीची स्थापना झाली। अवघ्या 25व्या वर्षी नरेंद्र मोदी झटपट आरएसएसचे सरचिटणीस बनले। एमआयएसए कायदे अंतर्गत चळवळीतील प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली असतानाही काँग्रेस सरकार विरोधातील उठाव टिकवून ठेवण्यासाठी मोदींचे लेख आणि पत्रव्यवहार महत्त्वपूर्ण होते। कठीण परिस्थितीतही मोदी गुजरात न्यूज लेटर आणि साधना पत्रिकेत त्यांचे लेख छापत होते। नरेंद्र मोदींच्या विदेशातील सहकाऱ्यांनी आणीबाणी विरोधी लेख असलेल्या वृत्तपत्रांच्या फोटोकॉपी पाठवल्या होत्या। या प्रती तुरुंगात पोहोचवल्या गेल्याची खात्री त्यांनी केली होती। 1977 मध्ये जेव्हा आणीबाणी हटवली गेली तोपर्यंत मोदींची पूर्ण देशात ओळख निर्माण झाली होती। त्यांना आणीबाणीवरील चर्चेसाठी मुंबईलाही बोलावण्यात आलं होतं। मोदींच्या आणीबाणी काळातील कामामुळे आरएसएसचे अधिकृत लेख तयार करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली। दक्षिण आणि मध्य गुजरातचे संभाग प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। 1978 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी नरेंद्र मोदींनी त्यांचं पहिलं पुस्तक संघर्ष मा गुजरात असं लिहिलं। आणीबाणीच्या काळातील त्यांचे अनुभव आणि सामूहिक प्रतिकार यांचं वर्णन या पुस्तकात करण्यात आलंय। तत्कालीन मुख्यमंत्री बाबूभाई जसभाई पटेल यांनी हे पुस्तक लॉन्च केलं होतं। पुस्तकाच्या सर्वसमावेशक आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाबद्दल त्याला भरपूर दाद मिळाली। खुद्द पटेल यांनी या पुस्तकाचं महत्त्व सांगितलं होतं।